इंजिनिअरिंगच्या शिक्षणामध्ये कोणकोणते वेगवेगळे ब्रँचेस आहेत आणि आपण कोणत्या ब्रँचमध्ये करिअर केला पाहिजे याच्यासाठी हा व्हिडिओ आहे सविस्तर मित्रांनो। तत्पूर्वी 12वी आणि 10वीचे जे पेपर सुरू आहेत त्या विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा। कोणताही प्रेशर न घेता पेपर सोडवा आणि फावल्या वेळामध्ये हा व्हिडिओ बघू शकता। पालकांना सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे की आपल्या पाल्याला कोणत्या ब्रँचमध्ये करिअर करू शकतो, त्याला ज्या ब्रँचमध्ये इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये करिअर करायला हा व्हिडिओ खूप जास्त मदत करू शकतो मित्रांनो। तर लक्ष द्या, मेन इंजिनिअरिंग मध्ये हे 4 ब्रँचेस जे आहेत हे कोर ब्रँचेस म्हणतो आपण त्याला। सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल हे कोर ब्रँचेस आहेत मित्रांनो। तर सिव्हिल सगळ्यांनाच माहित आहे, बांधकाम विभाग, बांधकाम। त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रिकल, लाईट वगैरे, ठीक आहे, याच्यामध्ये खूप सारी हे ब्रांचेस आहे। इलेक्ट्रिक, त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन जो दूरसंचार विभाग आहे, टेलिकम्युनिकेशन टावर लाईन आणि कोणतेही जे वेगवेगळे जे आहेत ग्रह वगैरे सॅटेलाइट्स कम्युनिकेशन वगैरे आहेत, ह्या त्याच्यामध्ये पूर्ण सिलेबसचा समावेश होतो। याच्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग, याच्यामध्ये सुद्धा जसा ट्रॅक्टर वगैरे आहे, कोणते ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आहे, गाड्या बनवणे हे वगैरे त्या डिटेलमध्ये, तर हे याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये येते, ठीक आहे। मेकाट्रॉनिक्स, कोणत्याही वेगवेगळे रोबोटिक्स मध्ये वगैरे इंटरेस्ट असेल त्याला, ठीक आहे, मेकॅनिकल ब्रँचेस घेऊ शकतात। यांचे मग सब ब्रँचेस आहेत मित्रांनो, ठीक आहे। मेन हे 4 ब्रँचेस आहेत इंजिनिअरिंग मध्ये। खूप लोकांना फक्त बघतो मी फक्त कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल याच्यामधली काही लोकांना खूप अर्धी माहिती आहे, तर लक्ष द्या। याच्यानंतर आता हे कोर ब्रँचेस झाले, हे तर कॉमनली आहेत, पण याच्यामध्ये जर आपण ऍडमिशन करायला गेलं, आता कम्प्युटर सायन्स आजकाल खूप फेमस होत आहे, तर कम्प्युटर सायन्स याच्यामध्ये सुद्धा खूप सारे ब्रँचेस आहेत मित्रांनो, ठीक आहे। जर प्लेन कम्प्युटर सायन्स आहे, ठीक आहे, कम्प्युटर सायन्स साठी आपण ऍडमिशन घेऊ शकतो। तर याच्यामध्ये कम्प्युटर सायन्स मध्ये डेटा सायन्स सुद्धा एक सब्जेक्ट आहे, स्पेशलायझेशन, त्याच्यामध्ये सुद्धा ऍडमिशन करता येईल, ठीक आहे। त्या डेटा सायन्स दिवसेंदिवस जो डेटा आहे, डेटा म्हणजे काय, माहिती ही स्टोअर वेगवेगळ्या प्रकारे केली जाते। एक आहे स्ट्रक्चर्ड, अनस्ट्रक्चर्ड आणि सेमी स्ट्रक्चर्ड। तर वेगवेगळ्या डेटा प्रोसेस वगैरे करण्याचं काम, आणि कंपनीचा नेहमी खूप जास्त डेटा जनरेट होत असतो वेगवेगळ्या प्रकारे, तर त्या डेटाला अनालिसिस करून रिझल्ट एक वेगवेगळा आउटपुट देण्याचं काम आहे बिग डेटा, ठीक आहे। बिग डेटा अँड डेटा सायन्स याच्यामध्ये आहे कम्प्युटर सायन्स, ठीक आहे, याची ब्रांच आहे। याच्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI, रोबोटिक्स, ठीक आहे, चार्ट जीपीटी वगैरे आहे, आता नवीन येत आहे, चार्ट जीपीटी वर खूप सारे वर्किंग सुरू आहे। तर हे याच्यामध्ये करिअरचा खूप स्कोप आहे सध्या कम्प्युटर सायन्स मध्ये, ठीक आहे। या कम्प्युटर सायन्स मध्ये आणखी एक कम्प्युटर टेक्नॉलॉजी आहे, ज्याच्यामध्ये हार्डवेअर नेटवर्किंग, हार्डवेअर रिलेटेड खूप सारे आपण इश्यू सॉल्व्ह करू शकतो आणि कंपनीमध्ये काम करू शकतो, ठीक आहे। याच्यानंतर लक्ष द्या, त्याच्यानंतर आहे आपण हे बघितलेच आहे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग सुद्धा आहे। हा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन झालं, याच्यामध्ये दोन्ही आहे। इलेक्ट्रॉनिक्स फक्त याच्यामध्ये जे चिप लेवल आहे, चिप्स बनतात सेमी कंडक्टर, त्याच्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, ठीक आहे। इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स खूप फरक आहे मित्रांनो, तर लक्ष द्या, ठीक आहे। त्याच्यानंतर एरोनॉटिकल इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा करिअर करू शकतो, जे विमान वगैरे आहेत, ज्यांना एरोस्पेस मध्ये इंटरेस्ट आहे खूप सारा, ते या ब्रांच कडे जाऊ शकतात। त्याच्यानंतर आहे केमिकल इंजिनिअरिंगचा खूप जास्त स्कोप। आता केमिकल इंजिनिअरिंग कशामध्ये यूज होते लक्षात घ्या, खूप सारे जसे मेडिकल सायन्स वगैरे आहे किंवा फूड प्रोसेसिंग आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक जागी केमिकलचा खूप महत्वाचा विषय आहे। तर केमिकल इंजिनिअरिंग मध्ये जे ऍडमिशन घेऊ शकतात ते डीप लेवलवर जाऊन, ठीक आहे, केमिकल इंजिनिअरिंग झाल्यानंतर याच्यामध्ये डीप रिसर्च वगैरे करू शकतात, चांगल्या पोस्टवर जाऊ शकतात, आणि याच्यामध्ये खूप जास्त स्कोप आहे केमिकल, ठीक आहे, केमिकल इंजिनिअरिंग वेगवेगळे, ठीक आहे। त्याच्यानंतर लक्षात घ्या, आणि बायोमेडिकल इंजिनिअरिंग सुद्धा आहे। बायोमेडिकल इंजिनिअरिंग झाली, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आताच बोललो की याचा सब ब्रँचेस आहे, ठीक आहे। अशा जागी मध्ये खूप सारा स्कोप आहे। तर याच्यामध्ये याची आणखी डिटेल माहिती जर पाहिजे असेल तर याच्यासाठी सुद्धा एक व्हिडिओ बनवणार आहे मी, त्याच्यामध्ये कम्प्युटर सायन्सचा जो आहे याच्या बाबतीत मी डिटेल व्हिडिओ, ज्याच्यामध्ये कोणकोणते ब्रँचेस आहेत, सब ब्रँचेस ना, कोणता टॉपिक आणि काय इम्पॉर्टंट आहे कम्प्युटर सायन्स मध्ये जाण्यासाठी ते सुद्धा सविस्तर, कारण की ऑलरेडी माझं सुद्धा कम्प्युटर सायन्स मध्ये जे काही आहे ते आहे, ठीक आहे। तर अशा पद्धतीने बघा,
त्याच्यानंतर आणखी काही ब्रँचेस लक्षात घ्या मित्रांनो, ठीक आहे. बायोमेडिकल झाला, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन झाला, मेकॅट्रॉनिक्स आहे, मायनिंग इंजिनिअरिंग आहे, ठीक आहे. मायनिंग इंजिनिअरिंग, खोदकाम, खाणकाम, त्याच्यामध्ये सुद्धा करिअर करू शकता. WCL वगैरे झाला, चंद्रपूरला जसं कोलफिल्ड्स वगैरे आहे. WCL कोणती जी काही आहे कोलफिल्ड्स रिलेटेड आहे, त्याच्यामध्ये मायनिंग इंजिनिअरिंग खूप जास्त कामात येऊ शकते. प्रोडक्शन इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंगमध्ये एखाद्या प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये सुद्धा खूप जास्त कामात येऊ शकते. डेअरी टेक्नॉलॉजी म्हणजे दूध उत्पादन, ठीक आहे. दूध उत्पादन याच्यामध्ये केमिकल इंजिनिअरिंग आहे, त्याचा सब ब्रँचेस म्हणू शकतो आपण याला, ठीक आहे. याच्या सुद्धा करिअरच्या संधी आहेत. पेट्रोलियम इंजिनिअरिंग, जसे रिलायन्स इंडस्ट्रीज पेट्रोलियमचं काम करते, वेगवेगळे उत्पादन तयार करते, पेट्रोलियम जे आहे त्याच्यामध्ये पेट्रोलियम इंजिनिअरिंगचं काम येऊ शकतो. आता कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग हे सब ब्रँचेस कुणाचे आहेत मित्रांनो? सिव्हिल इंजिनिअरिंगचे आहेत. तर लक्षात घ्या, सिव्हिल इंजिनिअरिंग नंतर तुम्हाला जर पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल, मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी, तर याच्यामध्ये हे स्ट्रक्चरल, ठीक आहे, कन्स्ट्रक्शन हे तुम्ही ब्रँचेस निवडू शकता. पण मेन याचा सोर्स आहे सिव्हिल इंजिनिअरिंगच आहे, काही विषय नाही, काही मोठी गोष्ट नाही, ठीक आहे. पण आपल्याला वेगळं वाटते. आता पॉवर इंजिनिअरिंग, पॉवर इंजिनिअरिंग कशामध्ये आला? पॉवर इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा सब ब्रँच आहे, ठीक आहे. एक स्पेशलायझेशन घेऊ शकता किंवा डायरेक्टली करू शकता. त्याच्यानंतर टेक्सटाईल इंजिनिअरिंग आहे, ठीक आहे. टेक्सटाईल आहे, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, ऑटो, हे सब ब्रँचेस आहेत मित्रांनो. एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, एरोस्पेस इंजिनिअरिंग, विमान, त्याच्याबद्दल बोललो. सिव्हिल तर माहितच आहे. कम्प्युटर सायन्स बद्दल मी बोललो डिटेलमध्ये. इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग याच्याबद्दल सुद्धा बोलून झालं. ऑटोमेशन अँड रोबोटिक्स याच्याबद्दल, पेट्रोलियम आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स जवळपास रिलेटेड आहेत मित्रांनो, ठीक आहे. कुठं सॉफ्टवेअर पार्ट जास्त आहे, तर सॉफ्टवेअर इंजिनियर बनण्यासाठी नेमक्या कोणत्या विषयाची आणि कशामध्ये तुमचा हात स्ट्रॉंग पाहिजे याची एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो. त्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. अशाच माहितीपर व्हिडिओसाठी मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.